दापोली तालुक्यातील गवे गावात एका विवाहितेने आपल्या 2 वर्षाच्या बाळासह विहिरीत आत्महत्या केली। या प्रकाराबाबत विवाहितेच्या भावाने दापोली पोलीस ठाण्यात आपल्या बहिणीला तिच्या पती, सासू आणि सासऱ्याने आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार दाखल केल्यामुळे खळबळ माजली। आपली बहीण टोकाची भूमिका घेणारी नव्हती, तिला तिच्या बाळाची काळजी होती, मात्र सासरच्या मंडळींनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असे भावाने आपल्या तक्रारीत म्हटलंय। माय लेकराचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले तेव्हा आईने अखेरपर्यंत मुलाचा हात हातात घेतला होता आणि बाळाने आईचे मंगळसूत्र पकडले होते। हे दृश्य पाहून अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत। याबाबत अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत। मंडणगडमधील एका नाल्यात इको कार कोसळून अपघात घडलाय। हा अपघात आज रविवारी सकाळी घडलाय। अपघातात चालक जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। भारतीय संघाने T20 विश्वचषकावर आपले नाव कोरल्यानंतर रत्नागिरीमध्ये विजयाचा जल्लोष करण्यात आला। क्रिकेट प्रेमींनी फटाके फोडून पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला। भारतीय संघाने T20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनीही आनंद व्यक्त केलाय। रोहित शर्माप्रमाणे आपणही कोणत्याही परिस्थितीत खेड नगरपालिकेवर विजय मिळवू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। 2024-25 ची खेड नगरपालिका अशीच विजयी करणार, किती अतितटीचे होऊन दे, विजयी रोहित शर्मा, वैभव खेडेकर होणार। मुंबई गोवा महामार्गावरील लांजा धनावडे स्टॉप येथील डोंगरावरील भला मोठा दगड वाहनांवर किंवा मोटरसायकल स्वारांवर कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होते। संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।